नमस्कार प्रशिक्षणार्थी, या सत्रात आपण टेस्ट मॅन्ड्रेल L=200 mm आणि एंडला काउंटर बोर कसं करायचं हे शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही लेथ मॅन्ड्रेल, टाइप्सची लिस्ट, मॅन्ड्रेल्सचे उपयोग, बोरिंग आणि काउंटर सिंकिंग प्रोसेस स्पष्ट करणे, स्ट्रेट टेल कॅरियरचा वापर करणे आणि आवश्यक अचूकतेकरता जॉब तयार करणे या गोष्टी शिकू शकाल। लेथ मॅन्ड्रेल बद्दल समजून घेऊन सुरुवात करूयात। लेथवर मशीनिंग करण्याकरता जॉब धरण्यासाठी हे डिव्हाइसेस वापरतात। हे मुख्यतः बोरच्या संदर्भात डायमीटर्सला बाहेरून मशीनिंग करण्यासाठी वापरतात। बोरला आधीच रिमिंग किंवा लेथवर बोरिंग करून पूर्ण केलेले म्हणजेच फिनिशिंग केलेले असते। स्टँडर्ड सॉलिड मॅन्ड्रेल हे सामान्यतः टूल स्टीलपासून बनलेले असते, जे कडक आणि विशिष्ट आकारात एकास 2000 या टॅपरने बारीक केलेले असते। ते वर्कपीसमधल्या बोर्ड किंवा रिमड होलमध्ये प्रेस किंवा ड्रिव्हन केले जाते, ज्यामुळे ते लेथवर माउंट करता येते। मॅन्ड्रेलचे एंड्स हे बॉडीपेक्षा लहान केलेले असतात आणि लेथ कॅरियरला स्क्रू क्लॅम्प करण्यासाठी त्यांना सपाट केलेले असते। यामुळे लेथ कॅरियर क्लॅम्प केले असताना अचूकता राखली जाते आणि मॅन्ड्रेलचे नुकसान टाळले जाते। या मॅन्ड्रेल्समध्ये केलेली सेंटर्स हे बी टाईप म्हणजेच सेंटर्सचे संरक्षण करणारे असतात। अशा सेंटर्समध्ये वर्किंग पोर्शन खोल असतात आणि हाताळताना त्यांचे नुकसान होत नाही। आता मॅन्ड्रेल्सच्या प्रकारांवर नजर टाकूयात। मॅन्ड्रेलचे 6 प्रकार आहेत। एक्सपान्शन मॅन्ड्रेल, लेथवरील एक्सपांडिंग मॅन्ड्रेल हे मॅन्ड्रेल्सचे प्रकार वर्कपीसच्या आतील डायमीटरला ग्रिप देतात। स्प्लिट बशिंग मॅन्ड्रेल आणि ॲडजस्टेबल स्ट्रीप मॅन्ड्रेल हे एक्सपान्शन मॅन्ड्रेल्सचे सर्वसाधारण प्रकार आहेत। एका एंडला फ्लँक आणि दुसऱ्या एंडला थ्रेडेड भाग अशा समांतर बॉडीने गँग मॅन्ड्रेल तयार झालेले असते। मोठ्या प्रमाणात पातळ पीसेसवर मशीनिंग ऑपरेशन करताना विशेष करून गँग मॅन्ड्रेलचा उपयोग होतो। हे पातळ पीसेस जर दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने पकडले तर अगदी सहज नष्ट होऊ शकतात। विविध बोर्डवर पकडताना वेळ वाचवण्यासाठी स्टेप्ड मॅन्ड्रेलचा वापर करतात। कोणत्याही थ्रेडेड होल असणाऱ्या मशीन वर्कपीसला धरण्यासाठी स्क्रू किंवा थ्रेडेड मॅन्ड्रेलचा वापर केला जातो। टॅपर शँक मॅन्ड्रेल्स हे सामान्यतः लहान वर्कपीस धरण्यासाठी वापरले जातात। एक्सपान्शन स्टड मॅन्ड्रेल आणि थ्रेडेड स्टड मॅन्ड्रेल हे टॅपर शँक मॅन्ड्रेलचे सर्वसाधारण प्रकार आहेत। यातल्याच कोन मॅन्ड्रेलचा वापर 2 टॅपर्सच्या मध्ये लार्ज बोरचा जॉब पकडण्यासाठी, नट व वॉशर घट्ट करण्यासाठी आणि कॉलर्स स्पेसिंग करण्यासाठी होतो। आता आपण टेस्ट मॅन्ड्रेलसह लेथ स्पिंडलचे खरे रनिंग कसे तपासायचे ते पाहूयात। स्पिंडल टॅपरमध्ये टेस्ट मॅन्ड्रेलचे टॅपर शँक कुठे आहेत ते पहा। डायल गॉज धरा, कॅरेजला स्थिर करा। फ्री एंडकडे प्लंगर मॅन्ड्रेलच्या जवळ आल्यावर 0 पोझिशन सेट करा। टेस्ट करायच्या सरफेसच्या उजव्या अँगलला डायल गॉज रिसेट करा। हाताने हळूहळू मॅन्ड्रेलसह स्पिंडल गोल फिरवा। निरीक्षण करा आणि डायल गॉजचे रीडिंग लिहा। स्पिंडल नोजजवळ डायल गॉज हलवा। हाताने हळूहळू मॅन्ड्रेलसह स्पिंडल गोल फिरवा आणि रीडिंग लिहा। स्पिंडल हळू फिरताना डायल गॉजचे रीडिंग घ्या। डायल रीडिंगची डिफ्लेक्शन सत्यता पडताळा आणि टेस्ट चार्टमधली व्हॅल्यू ही पडताळा। प्लेन सरफेससह स्पिरिट लेवलची ॲडजस्टमेंट पहा। सिंगल पॉइंट कटिंग टूलच्या आधारे आधीच असलेल्या ड्रिल्ड किंवा मुख्य होलला मोठे करण्याच्या प्रक्रियेला बोरिंग असे म्हणतात।
ड्रिल्स केवळ स्टँडर्ड सायझेसमध्येच उपलब्ध असल्याने ड्रिल साईजपेक्षा मोठ्या असणाऱ्या ड्रिल होलना मोठे करण्यासाठी होल बोरिंग करणे गरजेचे असते. होलची कॉन्सेंट्रिसिटी मिळवण्यासाठी, होलची ॲक्युरेसी राखण्यासाठी, सरफेस फिनिश अधिक चांगले होण्यासाठी, ड्रिलिंगमुळे झालेल्या चुका सुधारण्यासाठी आणि रिमिंगची कामे सुरळीत करण्यासाठी बोरिंग हे ड्रिल्ड किंवा कोर होल्सवर करण्यात येणारे इंटरनल ऑपरेशन आहे. बोरिंग टूलचे कटिंग एज हे डाव्या हाताच्या प्लेन टर्निंग टूलसारखेच आहे, पण त्याचे काम उजवीकडून डावीकडे करण्यात येते. काउंटर सिंकिंग हे ड्रिल्ड होलच्या शेवटी बिव्हेलिंग करण्याचे काम आहे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या टूलला काउंटर सिंक म्हणतात. पुढील कारणांकरता काउंटर सिंक केले जाते. स्क्रू हेडला विराम देण्यासाठी काउंटर सिंक केले जाते, त्यामुळे फिक्स केल्यावर ते सरफेस सोबत फ्लश होते. सर्वसाधारणपणे वापरण्यात येणाऱ्या काउंटर सिंकना मल्टिपल कटिंग एजेस म्हणजेच अनेक धारदार कडा असतात. टॅपर शँक आणि स्ट्रेट शँकमध्ये हे उपलब्ध असतात. अचूक काउंटर सिंकिंग करता मशीन टूल असेंब्ली करता गरज असणारी आणि मशीनिंग प्रोसेसनंतर पायलट सोबतचे काउंटर सिंक्स वापरतात. स्ट्रेट टेल कॅरियरचा वापर करून आणि आवश्यक अचूकतेकडे जॉब फिरवण्यासाठी सेंटर्सच्या मध्ये जॉब कसे सेट करायचे ते पाहूयात. हे करण्यासाठी तुम्हाला रॉ मटेरियल, स्वतंत्र चक, कटिंग टूल, स्ट्रेट टेल कॅरियर, मेजरिंग टूल्स, ड्रिल चक आणि ड्रिल बिट्स, ग्रीस आणि स्पॅनर सेट या गोष्टी लागतील. जॉब सिक्वेन्स पुढील प्रमाणे आहे. रॉ मटेरियलचे आकारमान तपासा, स्वतंत्र चकमध्ये पकडा आणि सरफेस गॉजसह त्याला ट्रूल करा. फेसिंग टूलला सेट करा आणि एका एंडला समोर धरा. जॉबला सेंट्रल ड्रिल करा आणि 0.20 मिलीमीटर ते 5 मिलीमीटर खोलीवर काउंटर बोर करा आणि ड्रॉइंगनुसार पुन्हा जॉब सेंटर ड्रिल करा. रिव्हर्स करून स्वतंत्र चकवर ट्रू करा आणि जॉब समोर ठेवून एकूण 200 मिलीमीटरची लांबी राखा आणि जॉबला सेंट्रल ड्रिल करा. 0.20 मिलीमीटर टू 5 मिलीमीटर खोलीवर काउंटर बोर करून जॉबचे ड्रिल रिसेंटर करा. लेथ स्पिंडलपासून चक वेगळा करा आणि स्पिंडलवर ड्रायव्हिंग प्लेट घट्ट बसवा. लाईव्ह सेंटर आणि डेड सेंटरला माउंट करा. 2 सेंटर्समधील लेथ अलाइनमेंट तपासा. स्ट्रेट टेल कॅरियरच्या मदतीने सेंटर्समधील जॉब धरून ठेवा. फिक्स करायच्या आधी सेंटरला ग्रीस लावा. जॉबला 1 मिलीमीटर फीड करत त्याच्या जास्तीत जास्त लांबीपर्यंत पलटी करा. जॉबच्या सिलेंड्रिसिटीची खात्री करण्यासाठी दोन्ही एंडचे डायमीटर तपासा. गरज असल्यास जॉब रिअलाइन करा. कॉम्पोनंटला आणखी 1 मिलीमीटर आत फीड करत 0.41 मिलीमीटरने कमी करा आणि परत टर्न करा. 0.40 टर्नला त्याच्या जास्तीत जास्त लांबीपर्यंत नेऊन संपवा. शॅम्पर 2/45 डिग्री पलटी करा आणि जॉबला सेंटरमध्ये पकडा. जॉबच्या उरलेल्या लांबीकरता 0.40 मिलीमीटरमध्ये टर्न करा. शॅम्पर 2/45 डिग्री. ड्रॉइंगनुसार डायमेन्शन्स आहेत ना हे तपासा. आपण टेस्ट मॅन्ड्रेल L=200 mm आणि एंडला काउंटर बोर कसे करायचे या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्हाला लेथ मॅन्ड्रेल, टाईप्सची लिस्ट आणि मॅन्ड्रेल्सचे उपयोग, बोरिंग आणि काउंटर सिंकिंग प्रोसेस स्पष्ट करणे, स्ट्रेट टेल कॅरियरचा वापर करणे आणि आवश्यक अचूकतेकरता जॉब तयार करणे या गोष्टी समजल्या असतील.